नमस्कार मंडळी. मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज एक मी फार मोठा निर्णय घेतलेला आहे. तर तो निर्णय असा आहे की आपण बघत आहोत 7 कीज ऑफ सक्सेस आणि त्यातला पहिला पार्टला आपण सुरुवात केलेली होती. केस, नाक, कान, डोळे, घसा, जीभ, दात, कान, घसा वगैरे इथंपर्यंत आपण आलो होतो. पण मला सांगायला थोडंसं दुःख होतं आहे की ही मालिका मी या ठिकाणी आजपासून थांबवतो. तुम्ही म्हणाल की मग असं का? तर तुम्हाला मी स्पष्ट सांगतो की काही व्यक्ती अशा आहेत की या सगळ्या मी ज्या काही गोष्टी सांगतो आहे किंवा मी जे काही सिक्रेट पॉईंट सांगणार आहे ह्या कॉपी करून स्वतः बाहेर उद्योग त्यांनी चालू केले आहेत. की मी जे जे काही मुद्दे तुम्हाला फ्रीमध्ये सगळे सांगतो आहे हे सगळे मुद्दे त्यांनी वेगवेगळे कोर्सेस डिझाईन करून लोकांच्याकडून पैसे घेऊन ते त्यांचा व्यवसाय चालू केले. त्यामुळं ह्या ज्या सिक्रेट पॉईंट्स ज्या आहेत ह्या मला तितक्या ओपनली सांगता येत नाही आहेत. आणि मी यापूर्वीसुद्धा जवळजवळ 8 ते 10 वर्ष फ्री क्लासेस घेतले की ज्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, रंगशास्त्र, अंकशास्त्र, मानसशास्त्र, औषधशास्त्र, शरीरशास्त्र अशा असंख्य प्रकारचे विषय मी त्याच्यामध्ये कवर केले होते. तर त्यातल्या ज्यांनी ते पूर्णपणे घेतलं त्यांना त्याचे अनुभव खूप छान आणि चांगले आले. पण तिथं देखील मला काही वाईट अनुभव आले की मी फक्त फ्री ऑफ कॉस्टमध्ये घेतलं होतं 8 ते 10 वर्ष जवळजवळ. त्याच्यामध्ये फक्त माझे रूल होते, नेहमी खरं बोलायचं, खोटं कधीही बोलायचं नाही आहे, जे अशक्य आहे. कधी कुणाला लुबाडायचं नाही आहे आणि कधी कुणाला फसवायचं नाही आहे, एवढीच फक्त माझ्या अटी होत्या, बाकी कुठलीही अट नव्हती. तरी देखील काही अनुभव मला वाईट आले. तशाच प्रकारचे अनुभव या ठिकाणी देखील मला आले की काही लोकांनी हे कॉपी करून त्यांनी त्यांचा बिझनेस चालू केला. तर मला हे नाही योग्य वाटत की माझी अनेक वर्षाची तपश्चर्या या ठिकाणी आहे. मी तुम्हाला ज्या अर्थी मोफत देतो आहे त्या अर्थी हे मोफत नाही आहे, ही परमेश्वराची इच्छा आहे. कारण हे ज्ञान मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून आलेलं आहे. मी कुठल्याही पुस्तकातून किंवा कुठल्याही यूट्यूब चॅनलमधून किंवा गुगलकडून घेतलेलं नाही आहे. आणि माझ्या ह्या 7 जे पॉईंट्स सांगितलेले आहेत ह्या 7 पॉईंटमध्ये बरेचसे पॉईंट्स तुम्हाला असे आहेत की जे तुम्हाला यूट्यूबवरती किंवा गुगलवरती किंवा कुठल्याही ग्रंथामध्ये किंवा कुठल्याही व्यक्तीमध्ये अजिबात सापडणं शक्य नाही आहे, जे फक्त माझ्याकडेच आहे. खात्रीशीर सांगतो मी. कारण सायन्सला सुद्धा काहीतरी लिमिट आहे, अध्यात्माला सुद्धा काहीतरी लिमिट आहे, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र यांनाही काहीतरी लिमिट आहे. त्यामुळं लिमिटच्या बाहेर जे काही ज्ञान आहे ते काही ठराविक लोकांच्याकडेच असणार आहे ना. आणि ते सगळंच ज्ञान सगळ्याच ठिकाणी सगळ्यांच्यापर्यंत नाही पोचत. आणि ते नाही पोचत हेच चांगलं आहे. कारण की अशा जर ह्या कीज सगळ्यांच्याकडे जर मिळत गेल्या तर जगातली सगळीच लोकं सक्सेस झाली असती, सगळीच लोकं सुखी झाली असती. पण हे इम्पॉसिबल आहे. कारण माहिती आहे तुम्हाला, हा कर्माचा खेळ आहे. हे भाग्य असावं लागतं हे सगळं मिळण्यासाठी. एका गोष्टीवरती प्रचंड कार्य करावं लागतं. तुम्ही डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंतच्या एक गोष्टी करता करता तुमच्या नाकी नऊ येतील एवढं ते नंतर क्लिष्ट वाटत जातं. पण जर त्यातला आनंद मिळत गेला, तुम्हाला यश मिळत गेलं आणि मग तुमच्या लक्षात आलं की खरोखरच अरे हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत,
आपण याच्यावरती वर्क केलं तर खूप छान होईल. आणि तुम्हाला यासाठी स्पेशल वेगळा वेळ द्यावाच लागत नाही आहे. आहेत ह्या तुमच्या डेली शेड्यूलमध्ये हे शेड्यूल फक्त व्यवस्थितरित्या मॅनेज करायचं, ते होऊन जातं. पण ते प्रत्येकाच्या भाग्यात नाही आहे. त्यामुळं तुम्हाला हेच सगळे 7 मुद्दे मी तुम्हाला देऊ शकतो, पण यूट्यूबच्या माध्यमातून नाही आहे. ही मी माझी स्वतःची पेड सर्व्हिस आहे, त्याचे चार्जेस आहेत आणि माझे काही कडक नियम थोडेसे पाळावे लागणार आहेत. ज्यांना ज्यांना इच्छुक आहेत अशा व्यक्तींनी मला वैयक्तिक व्हॉट्सअपवरती मेसेज करून सांगावं की 7 कीज ऑफ सक्सेस यासाठी, हे मला आयुष्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी हे सांगितलेले सगळे पॉईंट्स त्यामध्ये कव्हर होतील. शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि त्याच्या पलीकडं एक आहे जो सिक्रेट पॉईंट आहे. हे सगळ्या पॉईंटवरती कवर केले जाईल. हे सगळे पॉईंट्स कवर करायला किती वर्ष लागतील माहीत नाही आहे, पण वाटतं लवकरात लवकर व्हावं. शेवटी ज्याचं त्याचं नशीब आहे आणि हे नशिबात ह्या नसलेल्या गोष्टी कशा घडवून आणायचं, दिस इज नॉट सिम्पली इम्पॉसिबल. हे इतकं सोपं नाही आहे. हे जर मिळवायचं असेल तर तुम्हाला कठोर तपश्चर्या करावीच लागेल. जर तुम्हाला पेड सर्व्हिस पाहिजे असेल तर मला संपर्क साधा. त्याची फीज कशी असेल ते पण मी तुम्हाला सांगेन. किती कालावधी तुम्हाला लुटू शकेल तेच मी तुम्हाला सांगेन. काय काय करावं लागेल इथं थोडक्यात मी एका वाक्यात तुम्हाला सांगतो की तुमच्या आयुष्याचे सगळ्या प्रकारच्या दोऱ्या माझ्या मुठीत असतील. मी सांगेन त्या पद्धतीनंच तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. कंपल्सरी, इट मस्ट बी डू. तुम्हाला ते केलंच पाहिजे. अगदी तुम्ही जेवायचं किती वाजता, झोपायचं किती वाजता, किती जेवायचं, काय जेवायचं, कपडे कुठले घालायचे, कुठले पदार्थ खायचे, कुठला शॅम्पू लावायचा, कुठला साबण वापरायचा, कुठं फिरायला जायचं, कुठं पिकनिकला जायचं, कुठल्या हॉटेलमध्ये जायचं, कुठला पिक्चर बघायचा, कुठले खेळ खेळायचे, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ह्याचं कंट्रोलिंग माझ्याकडे असेल आणि तरच हे शक्य होतं, अन्यथा नाही होत. मी तुम्हाला खोटी आश्वासनं नाही देणार आहे. ज्यांना हे आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या दोऱ्या या क्षणापासून जर पुढं तुम्हाला माझ्यापर्यंत द्यायचे असतील तरच तुम्हाला सक्सेसची गॅरंटी मी देऊ शकेन. अन्यथा माझ्या पाठीमागं जर तुम्ही नको नको त्या गोष्टी करत असाल तर ते नाही चालणार त्याच्यामध्ये. तर ज्या लोकांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांनी मला वैयक्तिक व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि इंटरेस्ट असेल तर मी तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती सगळी समजावून सांगेन. नंतर आपण ते आहे करू. त्यानंतर आता आपण यूट्यूबमधले पण बाकीचे जे विषय आहेत आपण ते कंटिन्यू करणार आहोत. त्यामुळे काय प्रश्नच नाही आहे. त्यामुळे तुमची आमची भेट होत राहणार आहे, काय अडचण नाही आहे. बरेच दिवसापासून एक तुम्हाला मी प्रश्न विचारलेला नाही आहे. आज मी तो प्रश्न परत विचारतो आहे की भगवान विष्णूंनी एकूण किती अवतार घेतले आणि त्यांची नावे सांगायची आहेत, हाचा माझा प्रश्न आहे. आणि आता आपण थोडंसं विषयांतर आता इथून पुढं करणार आहोत. ती मालिका आपण त्या ठिकाणी स्टॉप करतो. विषयांतर म्हणजे काय की जे गण आहेत, आपण जे राक्षसगण, देवगण, मनुष्यगण जे म्हणतो, तर त्याच्याबद्दलच्या मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत की याच्यामध्ये देवगण म्हणजे तो माणूस खरोखर देवच असतो असंही काही नाही आहे, किंवा राक्षसगणाची व्यक्ती म्हणजे राक्षस असते असंही काही नाही आहे. त्यामुळं किंवा मनुष्यगणाची व्यक्तीच फक्त मनुष्य असते, बाकीची नसते असं काही नाही आहे. ह्या एक फक्त संज्ञा आहेत, एक सिम्बॉलिक कॅरेक्टर आहे ह्युमन बिईंगचं. आणि हे सुद्धा 3 विभागामध्येच हे विभागलं गेलेलं आहे की जसे की आद्य, मध्य, अंत्य ह्या ज्या नाड्या आहेत 3, प्रकृती आहेत 3, वात, पित्त, कफ या प्रकृती आहेत. तसे हे 3 प्रकारचे गण आहेत. वात, पित्त वगैरे हे जे आहे तुम्हाला मी नंतर सांगेन. तसंच या आता मी फक्त तुम्हाला हे सांगणार आहे की गण जे आहेत हे सांगतो आहे. बाकीचे जे मुद्दे आहेत हे हळूहळू पुढं येत राहतील. तर ह्याच्यामध्ये काही जण भीती घालतात की मुलगी
राक्षसगणाच्या नवऱ्याला खाऊन टाकेल वगैरे किंवा घरात राक्षस येतो की काय वगैरे, असं काही नाही आहे. राक्षसी वृत्ती म्हणजे राक्षसगण आहे. आता राक्षसाची वृत्ती काय आहे, तर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, आणि ते मिळवण्यासाठी मी माझा शक्तीचा वापर करणार आणि मी ते मिळवणारच ॲट एनी कॉस्ट, कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने. त्यात साम दाम दंड वगैरे असले प्रकार नाही, डायरेक्ट भेद करायचं आणि ते हिसकावून घ्यायचं. ही झाली राक्षसी वृत्ती. आणि सगळ्याच व्यक्ती काही राक्षसगणाच्या असल्या म्हणजे त्या अशाच असतील असं काही नाही आहे. हा एक अँगल झाला. असे असंख्य अँगल आहेत, असंख्य अँगल आहेत की जशी की त्या व्यक्तीची रास कोणती, त्या व्यक्तीचं नक्षत्र कुठलं, त्या नक्षत्राचं चरण कुठलं, त्या व्यक्तीचं लग्न कुठलं, ती व्यक्ती कोणत्या धर्मामध्ये जन्माला आलेली आहे, ती व्यक्ती श्रीमंतीमध्ये वाढली आहे की गरिबीमध्ये वाढली आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत. आणि मग त्या व्यक्तीचा गण कुठला आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. त्यानंतर लग्नस्थानामध्ये असलेले ग्रह ते त्याला सपोर्ट करतात, चंद्राबरोबर असलेले ग्रह ते त्याला सपोर्ट करतात. आणि मग ह्या सगळ्यांचं मिश्रण म्हणून जे काही तयार होईल ते त्याचं व्यक्तिमत्व. कळतं काय बघा. नुसतं राक्षसगण म्हटलं म्हणजे वाईट असतं असं काय, वाईट कुठलंच नाही आहे, कुठलीच पत्रिका वाईट नाही आहे, कुठलाच गण वाईट नाही आहे. आणि किंबहुना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा हे 3 गण थोड्याफार फरकाने जाणवतात. आपण कलियुगात सगळ्यांनी जन्म घेतला आहे, याचा अर्थ आपण सगळेच काही देवगुणाचे नाही आहोत. आपल्यात सुद्धा कुठंतरी एखादा राक्षस दडलेला असतो आणि तो फक्त स्वतःलाच माहिती असतो. आणि जर स्वतःला नाही कळालं तर आपल्या जवळच्या लोकांना विचारून बघा आपल्यातले राक्षसी गुण कुठले कुठले आहेत ते तुम्हाला आरामात सांगतील बरोबर. तर हे झालं राक्षसगण. देवगण, देवगणाची व्यक्ती ही शांत स्वरूप, समजूतदार, प्रेमळ, आणि त्यांच्याकडे एक फार मोठा गुण आहे तो म्हणजे दातृत्व. कारण ह्या देवता ज्या आहेत ह्या देत असतात, त्यांचं घेणं कमी आणि देणं जास्त आहे. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. आपण मंदिरात जातो, 51 रुपयेचा किंवा 21 रुपयेचा किंवा 101 रुपयाचा अभिषेक करतो आणि त्याच्या बदल्यात काय घेतो आपण, प्रचंड काही घेतो की नाही. त्याची व्हॅल्यू आहे का बघा तुम्ही, तेवढी नाही आहे. एक 15 रुपयाचा नारळ वाढवतो मारुतीला मंगळवारी, आणि आमचं करोडो रुपयांचं जे संकट आलेलं असतं ते टळून जाऊ दे म्हणून सांगतो आपण, आणि ते टळतं सुद्धा. विनोदाचा भाग सोडून द्या, पण हे असं घडतं. पण इथं देखील एक मेक आहे अध्यात्माची की खरोखरच हे योग्य वाटतं का हो तुम्हाला. तुम्ही जर देव असाल तर थोडीशी कल्पना करायची या ठिकाणी. तुम्ही जर देव असाल आणि जर तुम्हाला कुणीतरी 15 रुपयाचा एखादा नारळ किंवा 51 रुपयाचा अभिषेक जर तुम्हाला फक्त करून दिला, तुम्ही त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल का? नाही ना. मग देवांना आपण एवढं का कमी लेखतोय? तुम्ही थोडंसं तुमच्या समस्येचं व्हॅल्युएशन करून बघा, आणि इकडं नारायण की अभिषेकाचं पण व्हॅल्युएशन करून बघा, ते कुठंतरी मॅच होतं आहे का. ते नाही होत. आपण देवतांना नाही फसवायचं. तुम्ही करता हे वाईट नाही आहे, पण हे माहीत नाही आहे, अज्ञानामधून घडतं, तरीही देव करतात. हे देवगणाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून देवगणाची व्यक्ती एक घरामध्ये असावी आणि भांडायला राक्षसगणाची असावी. ठीक आहे. पुढचा गण आहे मनुष्यगण. मनुष्यगण म्हणजे काय, तर मनुष्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती त्या व्यक्तीमध्ये जास्त असते. कुठली त्याच्यामध्ये वृत्ती आहे, तर वेळ प्रसंगी देव पण पाहिजे आणि वेळ प्रसंगी राक्षस पण पाहिजेत. मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, मला शॉर्टकटनं पैसे मिळाले पाहिजेत,
मला शॉर्टकटनं माझा उत्कर्ष व्हायला पाहिजे. ही वृत्ती थोडीशी का असेना स्वार्थी वृत्ती म्हणायला हरकत नाही, ही मनुष्यगणामध्ये येऊ शकते. पण हे जे काही वाईट नाही, तो गुणधर्म आहे, तो गणाचा गुणधर्म आहे, तो वैयक्तिक गुणधर्म नाही आहे. आणि मगाशी सांगितलं तसं की नुसतं ह्या गणावरती तुम्ही जायचं नाही आहे, त्याच्यासोबतीला बाकीचे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे सगळे कवर केल्यानंतर मग त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कळू शकतं. स्वतःबद्दल जाणून घ्यायची इच्छा झाली आहे ना, तुमचे जो कोणी गुरुजी असतील किंवा ज्योतिषी असतील, ॲस्ट्रॉलॉजर असतील, तुमचे इथे चिंतक असतील, ज्यांना यातलं ज्ञान आहे, त्या व्यक्तींना तुमची पत्रिका दाखवून बघा. ते तुम्हाला तुमच्याबद्दल नक्कीच सांगतील आणि याचा वापर चांगल्या ठिकाणी करा. प्रश्नाचं उत्तर द्या आणि ज्यांना 7 कीज ऑफ सक्सेसमध्ये इंटरेस्ट आहे अशा व्यक्तीने संपर्क साधा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे चॅनल माझं एकट्याचं नाही आहे, आपल्या सर्वांचं आहे. ओके, सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.